साजेशी फलंदाजी केलेलो राज केळकर नॉन स्ट्रायकरचे शेक तर सलामीचा षटक घेऊन स्वतः प्रशांत बाबल तसेच आमचे सन्माननीय श्री बाबाजी चौगुले सर, सुनील चौगुले सर, रोहिदास धुरत सर, सुभाष चौगुले सर आणि बाळू कोंडे सर यांना विनंती की आपण पॅव्हेलियन मध्ये येऊन स्थानापन्न होऊचा. पहिला षटक दबाव प्रत्येक फलंदाजार असतो, प्रत्येक गोलंदाजार असतो आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकार सुद्धा तेवढंच असतो, कारण अंतिम सामना 2 दिवस ह्याच्यासाठी स्पर्धा होता की या चषकावर नाव कोणाचा कोरला जाताला. प्रत्येक आशा असता, इच्छा असता दरम्यान पंचांचो हिरवो कंदील म्हणजे गाडी सुटाची खूण. पहिल्या षटकातलो श्री गणेशा करणार चेंडू घेऊन फुल टॉस पद्धतीचा चेंडू होतो, हातात जाणार चेंडू, धावचीची संधी तयार झाली होती पण काहीतरी आपल्या हातात चेंडू शाबूत ठेवल्यान कदाचित डायरेक्ट हिट स्टंपवर सुद्धा करू शकलो असतो तर धावबाद झालो असतो राज केळकर, पण नशीब मात्र राजची साथ देता पहिल्या चेंडूपासून असा म्हणा हरकत नाही. पहिलो चेंडू निर्धाव जाता 24 चेंडूंचा खेळ पॉवर प्लेचा षटक. पहिलो चेंडू निर्धाव गेलो, षटकातलो दुसरो चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करूची होती, काहीतरी मिस कनेक्शन जाता तरी सुद्धा चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यात लागलेली शर्यत एकापेक्षा 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेले आणि संघाची खाता खोलता घेतात म्हणजे 3 धावेनिशी स्वतःचा खाता खोलता तो म्हणजे नितेश केळकर. 3 धावेनिशी चेंडू ज्या गतीत सीमारेषेपर्यंत धावत होतो 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले आणि चेंडू अडवलो गेलो आणि संघाचा खाता खोलला गेला. धावसंख्या झाली अति 3, 2 चेंडूंचा खेळ पुरो झालो. जास्त वेळ खर्च करू नका कारण ह्यो दिवस सध्या तरी लहान जो दिसता सूर्यनारायण तुमका आता झाडाच्या वर तो आणखी 5-10 मिनिटात झाडाच्या खाली जातलो आणि मग अंधाराचा तुमका त्रास सहन करूचा लागतो, त्याच्यावर उपाय आपल्याकडे काय नाही. आता मात्र पॉइंटच्या क्षेत्रात माफ करा गलीच्या क्षेत्रात चेंडू गेलो, एकच धाव खर्च होता, स्वतःचा खाता खोलता राज केळकर. चला सामन्याकडे षटकाकडे. आता मात्र पंचांकडे दाद मागता सोयर चेंडूसाठी पंचांनी आपलं दाद उठवून ठेवल्याने आणि आपले दोन्ही हात रुंद करून शाहरुख खानच्या पोज मध्ये येऊन बाळाप्रभू सर व्हाईट चिखून दाखवतात म्हणजे अवांतरशी 1 धाव संघाच्या खात्यात जमा झाली. धाव संख्या आणखी एकान पुढे सरकली, ती झाली या बिन बाद 4. पहिला षटक चालू, माफ करा 5 अशी धाव संख्या. पुन्हा एकदा कमबॅक करता तू शेर असशील तर मी सवाई शेर दाखवून देता तो म्हणजे प्रशांत बाबल. चेंडू निर्धाव म्हणून घडलो गेलो, धावसंख्येक लगाम मात्र लागान रवली. धावसंख्या झाली ती 5 बिनबाद 5. पहिला षटक चालू, पॉवर प्लेचा षटक. या षटकात एक मोठी धावसंख्या आकार घ्यायची असता पण खत्री पाठी पडता कालीबंदर संघ. आता मध्ये मोठं फटकं मारत होतो, उलट्या पद्धती धावत प्रशांत सातोस्कर चांगलो झेल पकडता आणि पहिलो गडी बाद होता. पहिला कलाम लागतात म्हणजे VRCC कालीबंदर संघाचा अंतिम सामना होतो, शेवटचा सामना, मेगा सामना, फायनलचा सामना. आणि या सामन्यात पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पहिलो गाडी बाद होता. 5 अशी धावसंख्या असताना VRCC कालीबंदर संघाचो. नवीन येणारा फलंदाज भावेश मेहतर आज नक्की जादू करूची लागतील. आपल्या फलंदाजीसून दर्शकांका मंत्र मुग्ध करतात तशा पद्धतीची फलंदाजी करूची. काल पूर्ण नाराज केल्याने आपल्या कर्णधाराक संघ सहकार्य आज मात्र संधी कालचा दिवस भरून काढूची. पहिला षटक चालू, स्ट्राईक यांच्या दिशेत खेळा घेणारा फलंदाज भावेश मेहतर. सामना करीत प्रशांत भाबलच्या गोलंदाजीचो सकाळी हाई आमका सहकारी सुद्धा केल्यात, गुणलेखनाचं काम सुद्धा त्यांनी सांभाळलं. आता मात्र मैदानात तुमका फलंदाजी करताना दिसत एक अनुभवी गोलंदाज समोर गोलंदाजीसाठी हातात चेंडू घेऊन उभा होतो म्हणजे प्रशांत बाबल. त्याच्या चेंडूला उत्तर देऊचा असतात कशा पद्धतीने खाता खोलीत. पहिलं चेंडू चांगलं फटको पॉइंट हातात, चांगला क्षेत्ररक्षण ठेव बघू गावला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू संपल्याची खूण येता पंचांकडून. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर सांघिक धाव संख्या झाली या 5 धावा, गडी बाद झाला तो 1. अभय शेलटकर कशी सुरुवात झाली या अंतिम सामन्याची पहिल्या षटक झाल्यानंतर. निश्चितपणे सुरेश खूप समयोचित अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु प्रशांत भाबल याचं एक सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. तर
6 चेंडूंच्या जवळपास प्रतीक्षेनंतर आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला स्वतः कर्णधार संघनायक आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे रघुनंदन, ज्याच्या जोरावरतीच आपण इथे फायनल मध्ये पोहोचलोय. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रशांत मनसेकर. तर समोर आहे रघुनंदन उर्फ राज आणि पहिला चेंडू घेऊन प्रशांत समोर राज. यावेळी मात्र उकळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न राहतोय. परिणामी चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते. एक षटक आणि एका चेंडूच्या सांगतेखेरीज 1-5 अशी धावसंख्या. भावेश आणि रघुनंदन म्हणजेच राज केळुसकर यांना कुठेतरी धावसंख्येला मोठा आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी सुद्धा बॅट पॅडवरती आडतोय चेंडू आणि इथे मात्र पायचीचं अपील केलं होतं, मात्र अपील फेटाळून लावलं जात आहे. धावसंख्या मात्र जैसे तेच आपल्याला पाहायला मिळते. 1 षटक आणि 2 चेंडूच्या सांगतेखेरीज 1-5 अशी धावसंख्या. दरम्यान आता मात्र भावेश कडून कुठेतरी कानमंत्र मिळताना दिसतोय, तो म्हणजे राज केळुसकर. याला पाहायचे राज केळुसकर या कानमंत्राचा कशा प्रकारे उपयोग घेतोय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन प्रशांत मनसेकर, तर समोर राज केळुसकर. यावेळी मात्र तोच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खाली राहतोय, परिणामी निर्धाव चेंडूची हॅट्रिक साधली जाते, ती म्हणजे प्रशांत मनसेकर याच्याकडून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या अंतिम सामन्यामध्ये, या महामुकाबल्यामध्ये. निश्चितपणे 4था चेंडू घेऊन आपल्या भात्यामधील 4था बाण घेऊन समोर आहे तो म्हणजे रघुनंदन उर्फ राज केळुसकर. यावेळी मात्र पुढे येतोय अलॉंग द कार्पेट, लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावतोय. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न दिसत नाही, कारण आपल्या बॅटला चेंडू लागत नाही. त्यामुळे भावेशच्या हातात सगळी सूत्र देण्याचा मानस कुठेतरी आपल्याला राज केळुसकरचा पाहायला मिळतोय. प्रशांत याची सुरेख गोलंदाजी आतापर्यंतच्या 4 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 1-6 अशी धावसंख्या स्कोरबुक वरती. आता मात्र भावेश बिग हिट करतोय. भावेश ऑन फायर, षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाते ती म्हणजे दुहेरी आकड्यात युवराज सिंगच्या जर्सीवर नंबरवरती जाऊन स्थिरावते, ती म्हणजे 12 वरती. 1-12 अशी धावसंख्या. भावेश मात्र कुठेतरी मंडळाला थोडस नुकसान करतोय, ते म्हणजे एक चेंडू कुठेतरी बाहेर भिरकटावून लावतोय आणि तो चेंडू मात्र आतमध्ये येण्यास आपली मनाई व्यक्त करतोय. आणि निश्चितपणे भावेशला अशा प्रकारे खेळी साकारावे लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये केवळ आणि केवळ आपली 19 धावांची खेळी सोडता आपण चांगली खेळी साकारली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये आपल्याला चांगली खेळी साकारावी लागेल, जेणेकरून विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ या श्रद्धांजली चषकावरती आपलं नाव करेल. दरम्यान षटकाची सांगता करणारा, भैरवी घालणारा चेंडू घेऊन प्रशांत मनसेकर. पुन्हा एकदा उकारण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची कडा घेऊन मला वाटतं चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. हिट केलं होतं, परंतु इथे मात्र एकच धाव निघते आणि दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजवरती सुरक्षितरित्या पाहायला मिळतात. 2 षटकांच्या सांगतेखेरीज आतापर्यंत 1-13 अशी धावसंख्या. गो टू सुरेशजी, धन्यवाद. नक्कीच बाबा, एक षटकार मोठो फटको भावेशच्या बॅट मसून बघू आली, पण काय कमालीची गोलंदाजी करतात ते जय बजरंग बळी संघाचे गोलंदाज. पहिलं प्रशांत बाबल, त्याच्यानंतर आता प्रशांत मनसेकर. म्हणजे का मालवणी म्हणे सांगूचं झालं तर घरासारखं गुण आणि सासूस तशी सून, या माका मालवणी म्हणीची आठवण झाली, कारण दोनही गोलंदाज त्याच पद्धतीची गोलंदाजी केली. धावसंख्या झाली ती 13 आणि गडी बाद झालो तो 1. म्हणजे आता पहिले 2 षटकांचं खेळ पुरं झालो. धावसंख्येचा विचार करशाल तर थोडीशी कमी अशी धावसंख्या बघू गवता. अंतिम सामन्यात समोरच्या संघ आपला विजय संपादन करू शकतो. एक मोठी धावसंख्या विचार करतो, प्रत्येकाचं मनसुबा असता, इरादो असता, पण त्याच्यावर खात्री काली बंदर संघ थोडस कमी दिसता, कारण जवळजवळ 6.5 धावांची सरासरी ठेवता प्रत्येक षटकांची. 2 षटकांची पूर्तता झाल्यानंतर सुद्धा शेवटचे 3 षटका शिल्लक. पुन्हा एकदा प्रतीक तिसरा षटक घेऊन स्वतःच्या झाबेतला पहिल्याने संघाच्या रापणीतला तिसरा षटक घेऊन प्रतीक. समोर फलंदाज भावेश. पुन्हा एकदा बिग हिट मारूचो प्रयत्न होतो, पण चेंडू आणि बॅटचो काय संपर्क नाही झालो. चेंडू निर्धाव मनान घडलो गेलो. एक निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात केली गेली. जेवढे चेंडू निर्धाव जातले तेवढं दबाव जास्त वाढत जातलो तो फलंदाजी. आणि एका कदाचित म्हणत असतात अंतिम सामन्याचा दबाव काय असतं हे दिसून येता फलंदाजी करताना, इव्हन गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना सुद्धा, कारण प्रत्येक चेंडूक, प्रत्येक फटक्याक, प्रत्येक
अडवण्याच्या प्रकारात महत्व हा. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धती चेंडू कव्हरच्या क्षेत्रात प्रशांत सातोरकर कसली चूक होणार नाही आणि भावेश नावाची खेळी पुरी होता. एक नक्कीच मोठं फटको खेचल्यान त्याच्यानंतर आपला निराश करता तो म्हणजे भावेश मेतर दुसरो धक्को बसता VRCC कालीबंदर संघात. भावेशच्या स्वरूपात धावसंख्या झाली अति 13 आणि गडी बाद झाले ते 2 षटक चालू. क्रमांक 3 2 चेंडूवाचो खेळ पुरो झालो. तिसऱ्या षटकातलो नवीन येणारो फलंदाज जयदेव केळुसकर. नक्की जयदेव केळुसकर कालच्या दिवसाचं सुपरस्टार सुपर हिरो आणि कालच्या दिवसात ज्या ह्या मोसमात जेव्हापासून गाबी समाजाची क्रिकेट स्पर्धा चालू झाली त्या प्रत्येक स्पर्धेत जयदेवन आपली कामगिरी उंचावलेली. कालच्या दिवसात सुद्धा चांगले फटकी चांगली गोलंदाजी जयदेवच्या माध्यमातून बघू गवली. पण आज इल्यानंतर थोडासा समजला रात्री काहीतरी कडकडीत ताप भरलो होतो, तब्येत डाऊन झाली तरी सुद्धा खेळाची आवड आणि आपल्या संघासाठी जयदेव मैदानात हजर सुद्धा झालो. काय झाला 2 चेंडूंचा खेळ पुरो झाला तिसऱ्या षटकातलो. आणि आता मात्र जयदेव केळुसकर मी कायम सांगित असतं ज्याच्या नावाच्या आधी जय आणि नावात संपताना देव म्हणजे जय आणि देव यांचा एकत्रीकरण झाला ते का भय आणि भीती नसता. अशा पद्धतीचं यो खेळाडू फलंदाजा गोलंदाजा एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र खरी गरजा संघासाठी कारण 13 अशी धावसंख्या झाली थोडीशी कमी धावसंख्या. एक चांगली धावसंख्या करूची असत तर मोठे फटके हाणूचे लागतले. कालचो खेळ आजचा करूचा लागतलो. प्रतीकचो समाचार घेताना पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातात 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोचले पण 2 धावा काय अडवू शकले नाही. जर 1 धाव खर्च झाली असती कदाचित आणखी धाव एक्स्ट्रा वाढली. एक अतिरिक्त धाव सुद्धा जमा झाली. रनिंग बिटवीन द विकेट बघा दोन्ही फलंदाजात राज केळुसकर आणि जयदेव केळुसकर. धावसंख्या 2 पुढे सरकता धावसंख्या झाली ती 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा प्रतीक समोर आता जयदेव. फुलटॉस पद्धती चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडू अडक पोचता की नाही पोचता तोपर्यंत चेंडू सीमा पार गेलो. आग आणि किटा उडे जाणारे चेंडू म्हणावते ज्याचं नाव जय ह्यात त्याच्यासाठी अशीच फलंदाजी होताना नक्कीच एक अजून मोठं फटको जयदेवच्या बॅट मधून उगवलं. एक आकर्षक फटको सुद्धा पॉइंटच्या क्षेत्रात खेळणं तितक्या सोप्या नसता. प्रतीक समाचार घेताना 4 धावाची खेळी आणखी साकारता तो म्हणजे जयदेव केळुसकर. धावसंख्या झाली ती 19. तिसरा षटक चालू आकार घेताना दिसतात ती म्हणजे धावसंख्या VRCC कालुबंदर संघाच्या बाजून. पुन्हा एकदा प्रतीक टू जयदेव. स्टॅपाडून खेळलेला फटको लॉंग अप च्या क्षेत्रात प्रशांत सातोसकर चेंडूकडे आता खराब क्षेत्ररक्षण बघू गावला आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवलो गेलो. आणखी एक धाव संघाच्या खात्यात आणि जयदेवच्या खात्यात सुद्धा जमा झाली. नक्की जो चेंडू अडवतो तो काहीतरी नाराज असतात स्वतःच्या क्षेत्ररक्षणावर प्रशांत सातोसकर सुद्धा. आणि थोडासा महागडा ठराक सुरुवात होता आता म्हणजे प्रत्येकचा या षटक 1 चौकारे षटकात बघू गवलो. त्याच्यानंतर 2-2 धावसंख्या जवळ करतो दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा एक कडकडी शॉट जयदेवच्या बॅटमधनं आडिया पट्ट्यान जसं पेंडू फटकावतो तशा पद्धतीचा फटको खेळलो गेलो. आता मात्र एका धावावर समाधान मानतात. 3 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली 2 गडी बाद 22 अशी नेल्सनची फिगर अशी धावसंख्या दिसतं म्हणजे डबल 2-2-2 एकूण 3 आकडे दोनाचे एकाटे इले. 22 धावसंख्या गडी बाद झाले ते 2 आणि षटक क्रमांक झाला आता 3. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक रवले असतले आणि या डझनभर चेंडूत मोठी धावसंख्या करूची लागत ती म्हणजे VRCC कालीबंदर संघाच्या फलंदाजांका अभय शेलटकर. गोन माईक. धन्यवाद. निश्चितपणे शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येतो हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्य. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निश्चितपणे मला वाटतं प्रशांत सातोसकर. क्रिकेटचा हा खेळ शारीरिक असला ताकदीचा असला तरी निश्चितपणे कल्पकतेने खेळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. हे शेवटचं षटक आहे याची दोन्ही बॅटरने नोंद घ्यायची आहे. हे षटक शेवटचं आहे. 3 षटकांच्या सांगत एकेरीस आतापर्यंत 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत सातोसकर नामक गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे कल्पकतेने खेळणारा खेळाडू जयदेव केळुसकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय.
येणाऱ्या 6 चेंडूंवरती कशा प्रकारे जयदेव समाचार घेतोय की रघुनंदन समाचार घेतोय की प्रशांत त्यांचा समाचार घेतोय हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. पहिला चेंडू समोर जयदेव केवसकर पुढे येऊन खेळतोय, टॅप शॉट खेळतोय, एक धाव निघते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी ही धाव हा म्हणता पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. निश्चितपणे प्रशांत सातोस्कर पहिल्या चेंडूवरती 2 धावा मोजतोय, तर या चेंडूवरती कौतुक साधारण करावं असं वाटलं तर निश्चितपणे दोन्ही बॅटरचं करेन, कारण विकेटींच्या मध्ये सुरेख अशा प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालंय. इथे कुठेतरी स्लोअर पद्धतीचा चेंडू उडवला जातोय, पूल केला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि जयदेवची खेळी संपुष्टात आणली जाते. जयदेव जयदेव बोलून माघारी पाठवलं जाते प्रशांतच्या माध्यमातून. निश्चितपणे प्रशांतच्या बॉलवरती प्रशांत झेल टिपतोय तो म्हणजे जयदेव केवसकर याचा खूप मोठा धक्का बसतोय तो म्हणजे VRCC कालवी बंदर संघाला एक मोठा धक्का, एक मोठा मासा गळाला लागलाय, एक महत्वपूर्ण मोहरा टिपलाय तो म्हणजे प्रशांत आणि प्रशांत या जोडगोळीने. खूप सुंदर आणि सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. तर जयदेवची जागा घेण्यासाठी मला वाटतं कल्पेश केरकर नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने जायला दिसतोय तो म्हणजे कल्पेश केरकर. तर स्ट्राईक एंडचा ताबा घेईल कल्पेश केरकर. तर प्रशांत सातोस्कर याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ संपतोय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूंवरती मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल, कारण आतापर्यंत आपली धावसंख्या 24च झाली. याची आपण दोन्ही बॅटरने नोंद घ्यायची. कुठेतरी एक सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग मळई संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन प्रशांत सातोस्कर नामक गोलंदाज, समोर कल्पेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट खेळून काढतोय. एक धाव निघते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न काबूमध्ये ठेवावा लागतो. या एका धावेच्या मदतीने संघाचा पावशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 25. आता मात्र राज केवसकर नामक फलंदाज बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. प्रशांत आपल्या षटकामधील पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु राज आज आपला दिवस नाहीये हे आपण थोडंसं मान्य करायला पाहिजे. राज केवसकर ओपनर बॅटर म्हणून आलाय, परंतु 6 चेंडूंचा सामना केलाय आणि केवळ आपण 2 धावा काढल्या आहेत. आपण याची नोंद घ्यायची. आज कुठेतरी आपला दिवस नाहीये, त्यामुळे थोडंसं संत गतीने थोडंसं आपण हे करा. आणि इथे मात्र ते कुठेतरी खोडून काढत इथे एक सुंदर खणखणीत षटकार खेचतोय. माझं बोलणं पुरेपूर खोटं ठरवतोय तो म्हणजे राज केवसकर नामक फलंदाज. राज केवसकर प्रशांतच्या गोलंदाजीवरती राज करतोय रघुनंदन. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. खूप सुंदर सुरेख अशा प्रकारचं कमबॅक आणि राहिलेला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती राज कशा प्रकारे खेळायचा. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने A1 क्वालिटीचा कणकणी षटकार. 2 चेंडूंवरती सलग 2 षटकार खेचत एक धावसंख्येला उभारी देतोय. 37 अशी धावसंख्या 4 षटकांच्या सांगतेखेरीज 3 बाद आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे जय बजरंग मळई संघासमोर. तर आपण सुरेश सरांकडे जाऊयात. धन्यवाद. नक्कीच शेवटच्या 2 चेंडूवरती अगदी सामन्याची धावसंख्या कमी अशी दिसत होती, चित्र कमी दिसत होती, लक्षणाखाली कमी धावसंख्येची वाटत होती, पण कर्णधार शेवटच्या 2 चेंडूवर संघासाठी धावा निलवून 2 मोठे फटके राज केवसकरच्या बॅट मधून बघून शेवटच्या षटकात प्रशांत सातोस्कर 15 धावा खर्च करता हे 2 फटके जे शेवटच्या चेंडवात खेळत सलामी साठी तू मैदानात होतं. आधीपासून असे फटके झाले असते तर आणखी एक मोठी धावसंख्या सुद्धा झाली असती. आणि या फटक्यांसाठी जर एका मालवणी म्हणी सांगू झाला तर कुल्या पाटी आरी आणि चांबार पोरांका मारी, म्हणजे पहिलो ज्या पद्धतीने खेळाचा होता तसं खेळ गेलो नाही आणि शेवटच्या चेंडूवरती काहीतरी झोपेसून उठान जागो जाऊन काहीतरी धावत सुटल्यासारखी फलंदाजी सुद्धा बघू गावली. पण जेव्हा गरज होती तेव्हा 2 मोठे
फटके बघू गवले आणि एक धावसंख्या सन्मानजनक धावसंख्या, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढं ताकदवर राहतो. म्हणजे जय बजरंग मळई संघ नक्कीच फलंदाजांचं भरणं हा 37 अशी धावसंख्या झाली आणि विजयाचा लक्ष्य आता म्हणजे 38. 24 चेंडू आणि 38 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 9.5ची सरासरी राखवायची येते म्हणजे जय बजरंग मळई संघाक. आणि VRCC कालीबंदर सतत 2 वेळा गाबी समाज क्रिकेट स्पर्धेचं उपविजेता ठरलो. हिमालय मोरे क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धेचं उपविजेता, त्याच्यानंतर नेवल डोक्यात गाबी समाज यांच्या माध्यमातून भरवलेल्या स्पर्धेत सुद्धा उपविजेतो तो म्हणजे VRCC कालीबंदर. आणि आता हो तिसरो अंतिम सामना त्यांच्यासाठी. नक्कीच आशा त्यांची आहे की जितू पॅकर श्रद्धांजली चषकावर आपला नाव कोरला जावा, पण तितकीच आशा आणि अपेक्षा तोच जय बजरंग मळी संघाच्या डगआउट मध्ये सुद्धा तुमका दिसता. नक्कीच आमच्या कुंडाला सरांका एक चाय पाजा खूप लांबचा प्रवास करून R150 गाडी घेऊन ते भांडूप पासून हे दाखल झालेत. त्यांका जरा एक गरमागरम चायचा डोस होऊन जाऊन दे. सौभाग्यवतींका सुद्धा ते क्रिकेट सामना आपलं दाखव घेऊन कालच्या दिवसात जर घेऊन इल्ला असतास तर नक्कीच मोठे फटके आमच्या वहिनीने सुद्धा बघले असते. श्रद्धांजली चषक गाबी समाज क्रिकेट स्पर्धा जितू पॅकर्स आयोजित स्पर्धेचं शेवटचा दिवस, शेवटचा सामना नवीनचे दर्शक गेलेत त्यांच्या माहितीसाठी सांगते. मैदानात चालू असलेला सामना VRCC आनंदवाडी विरुद्ध विठ्ठल रखुमाई कालीबंदर संघ. प्रथम फलंदाजी करताना विठ्ठल रखुमाई कालीबंदर संघ 37 धावा जमवल्या आणि 38 धावांचा लक्ष्य ठेवला होता जय बजरंग मळई संघाच्या बाजून. आणि 38 धावा पुरे करूच्यासाठी 4 षटका ही मळी संघाच्या बाजून. सलामीची जोडी मैदानात दिसतात ती म्हणजे मंगेश कुर्ले नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती प्रशांत बाबल. पंचांची जोडी सुद्धा पिंक कलरची जर्सी परिधान केलेली आमचे विष्णू प्रभू सर आणि महेंद्र बाबल सर. अंतिम सामनो लाईनमन जे असतील जितू पॅकर्स आयोजित मंडळाचे जे लाईनमन त्यांना विनंती आहे की या 4 षटकांसाठी आपण लाईनचो ताबो घेऊचो हा, कारण प्रत्येक निर्णय हो लाईनमनचो असतो. आता सलामीचा षटक घेऊन कालीबंदर संघाच्या बाजून कल्पेश केरकर के म्हणजे कल्पेश केरकर सामनो करीत प्रशांत बाबल. कल्पेशच्या गोलंदाजीची पंचांचो हिरो कंदील म्हणजे सामना सुरू झाल्याचे गुण. श्री गणेशा करणारा षटक घेऊन उद्घाटनाचा षटक घेऊन दुसऱ्या सामन्याच्या पहिला षटक घेऊन दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन कल्पेश केरकर. समोर फलंदाज प्रशांत बाबल. पॉवर प्लेचा षटक. कुंग्याच्या बुतूत तुमका 9 आणि बाहेर 2 जण असा क्षेत्ररक्षण सजलेला दिसत. पहिल्या चेंडूवरती खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी ह्याचो प्रयत्न होतो. प्रयत्नच रवलो आणि प्रशांत बाबल नावाचो खेळ पुरो झालो. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालो. हळकुंडाच्या पदरात पडला शेळकुंड. एक मोठो फलंदाज बाजून टगड मध्ये जाताना दिसता. देना नाही घेणा आणि कंदील लावून येणा ह्या मालवणी म्हणीची सुद्धा माका आठवण झाली, कारण पहिलो गडी बाद होता तो पहिल्या चेंडूवरती एक मोठो मासो गळाक लागलो असा म्हणा हरकत नाही. कारण प्रशांत बाबल जय बजरंग मळी संघ जे का वन मॅन आर्मी म्हटला जाता चांगली गोलंदाजी आज केल्या शेवटच्या सामन्यात प्रत्येक सामन्यात. पण आता अंतिम जेव्हा गरज होती संघासाठी मैदानात उभ्या राहायचा होता, पण पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या प्रेमात पडलो आणि प्रेमाचो प्रेमभंग झालो. जितू पॅकरचे लाईन म्हणत त्यांना विनंती की श्वान पथकाची मैदानात बसले त्यांना जरा बाहेर घ्यावा, कारण काल पॉइंटच्या क्षेत्रात जाणार एक चेंडू एका श्वानान अडवलं होतो. मंगेश कुर्ले तुमका जर GSची गेम चेंजरची बॅट हवी असतात तर ती मैदानात कुणाल जोवाटकर तुमच्यासाठी घेऊन इलेले आहेत. मंगेश कुर्ले सर ओके, ह्याच बॅटवर मी काय तो माझा पराक्रम गाजवतलय. काय प्रेम असता मित्रांचा बघा. 2 मित्र कामार एकत्र नेवल डॉकयार्ड मध्ये कार्यरत आहेत, एकाच भरतीतले आहेत. 929 आणि 946 असो सिरियल नंबर हा.
आणि ही मैत्री जोडी क्रिकेट सुद्धा तेवढाच आत्महत्यान खेळतात, प्रेमान खेळतात आणि एकमेकांसाठी बॅटिंगची देवाणघेवाण करू जवळजवळ 200-250 रुपयाचा पेट्रोल खर्च करून एक बॅट घेऊन कुणाल जुवाटकर हे मैदानात दाखल झालो. नक्कीच या मैत्रीक त्यांच्या सलाम माझो. चला सामन्याकडे. आता मात्र एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू होतो, खणून काढलेलं पटको, धावबाची संधी, खराब फेक बघू गावली. एक चांगली फेक झाली असती, स्वतःच्या फॉलो तो चेंडू पकडलं गेलो पण खराब काहीतरी फेक झाली. जर चांगली फेक यष्टेच्या दिशेने झाले असते तर ज्या गतीत मंगेश कुर्ले स्ट्राईक यांच्या दिशेने धावत होतो तीच गती पायाची देऊन त्या दगड मध्ये धावत जाऊचा लागला असता. पण सध्या तरी सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. पुन्हा एकदा सांगते गुरु पराडकर सर असतील जरा ती श्वान जरा हटवचे होत, कारण ते अशा क्षेत्रात क्षेत्ररक्षण करतात ते चेंडू योची संधी जास्त असता. ह्या म्हणजे असा झाला गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ. कल्पेश टू मंगेश. पुन्हा एकदा मोठं फटको मारूच होतो, बॅटची काढा घेऊन चेंडू वर हवे, चेंडूच्या खाली जयदेव केळुसकर. मंगेश कुर्लेची खेळी पुरी होता तरी कुणाल जुवटकर बायसून GS ची बॅट गेम चेंजरची बॅट डे होतो, गेम चेंज करूची संधी होती पण काहीतरी निराश करता तो म्हणजे मंगेश कुर्ले. स्वस्तात बाद झालो. 2 मोठे धक्के बसतात ते म्हणजे जय बजरंग मळई संघाक आणि आपला सातत्य कायम ठेवलं. जरी फलंदाजी एक चांगली करू नाही शकलो व्हीआरसीचं कालवी बंदर संघ, पण कमालीची गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून दाखवून देता तो म्हणजे कल्पेश केरकर. गडी जास्त बाद झाले, धाव संख्या झाली आहे 1, षटक क्रमांक 1 चालू, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालो. धाव संख्या ती फक्त 1. आता मात्र भाबलांचो चेतन तुमका येताना दिसता मैदानात. काय मग वाडा तर चेतन भाबल मैदानात पावला येऊच्या आधी बक्षिसांचं वर्ष त्यासाठी प्रत्येक षटकासाठी 200 रुपये. सुमित भाबल माफ करा 100 रुपये. तसेच प्रसाद तारी यांच्याकडनं पण 100 रुपये आणि आशिष बाबल सिंधुदुर्ग पोलीस यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. म्हणजे एक षटकार 300 रुपये कमवची संधी. पण सध्या त्या 300 रुपयाक महत्व नाही मित्रा. तुझ्या संघासाठी तुका खेळाचा षटकार आजचे उद्या हे येत राहतले फलंदाजी होत राहते पण सध्या गरजा मळई संघाक, कारण 2 महत्वाचे गडी बाद झाले होत. त्याच्यानंतर आता चेतन भाबल समोर गोलंदाज रोहित केरकर माफ करा कल्पेश केरकर. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धती चेंडू, ब्लॉक पद्धती चेंडू, काय कमाल गोलंदाजी. सुंदर चेंडू बघू गावता. आग खाऊन इंगळे वखना काय असतात मात्र केळूसच्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघता उगाच नाही सलग 2 वेळा उपविजेत्या पदापर्यंत पोहोचले. आज नक्कीच विजेता होची संधी त्यांका, ही संधी साधूची लागत. धाव संख्येक मात्र लगाम लागलो. पुन्हा एकदा एक चांगलो खाली राहणारो चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झालो, चेंडू निर्धाव जाता. चेतन बाबल मात्र निराश करता, चेंडू निर्धाव जाता. पहिला षटक अजून चालू. धाव संख्या 1 झाली, या गडी बाद झाले 2. पहिल्या षटकातलो शेवटचो चेंडू. कल्पेश केरकर कमालीची गोलंदाजी. एका फलंदाजाक मैदानात येऊन उभ्या राहायचा, कारण 4 षटकात भरपूर चेंडू तुमच्याकडे अजून शिल्लक. उगाच घाई नको, अति घाई संकटात नाही. आता दांडी गोल अशी तशी नाही झाली, दांडी इतक्या जवळ लांब जाऊन पडली, जवळजवळ 2-2.5 मीटर जाऊन स्टंप उद्ध्वस्त जाऊन पडलेलो. एक वेगवान गोलंदाज, एक वेगवान चेंडू बघू गावलो आणि ज्या गतीसून चेतन इल्लो तो पुन्हा डगआउट मध्ये तुमका जाताना दिसता. आणि 300 रुपयाचा बक्षीस तुझा सध्या तसा शाबूत राहता. तर म्हणजे आमचे प्रसाददारी आशिष भाबल सर आणि सुमित बाबल यांचा 3 गडी बाद होतात. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली या 1. एक महत्वाची पॉवर प्लेचा षटक होता. एक संधी असता फलंदाजांकडे मोठी धाव संख्या करूची आणि अशा षटकात अशा पद्धतीची गोलंदाजी केली ती म्हणजे कल्पेश केरकरने. फक्त 1 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केल्या, 3 कलमा आपल्या नावावर लावून घेतल्या. असं म्हणतात मालवणीत एक म्हण, घर फिरला काय घराचे वाशे सुद्धा फिरतात. ते कसे फिरतात आणि कित्या फिरतात ती म्हण हे आठवण करून होता आणि ती म्हण सुद्धा हे लागू पडता. कारण सध्या तरी अडचणी दिसतात तो म्हणजे जय बजरंग कालवीस माफ करा मळई संघ. अभय शेलटकर धन्यवाद. सोहम खोबरेकर नामक गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो. दरम्यान पहिलं षटक हे सुरेखरित्या फेकले ते म्हणजे कल्पेश केरकर यांनी 1 धाव देत तब्बल 3 मोहरे टिपलेत. निश्चितपणे येणाऱ्या या 3 षटकांमध्ये जर आपल्याला आव्हान आपलं जिवंत ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये विजय संपादन करायचं असेल तर प्रशांत सातोस्कर असेल
अनिल कोयंडे या दोन्ही फलंदाजांना एक मोठी खेळी साकारावी लागेल. दरम्यान आरोंदा एक्सप्रेस आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 7 समोर अनिल कोयंडे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र नीटसा समजत नाहीये आणि चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते. एक षटक आणि एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 3-1 अशी दयनीय अवस्था आपल्याला जय बजरंग मळई संघाची आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू घेऊन जर्सी क्रमांक 7 इथे मात्र कोलवर पद्धतीचा चेंडू, हाही चेंडू निर्धाव फेकतोय. अत्यंत सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी विठ्ठल रखुमाई कालवीबंद संघाकडून सोहम खोबरेकर नामक गोलंदाजाची. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र स्ट्रेटच्या दृष्टीने टोलावला जातोय. एक धाव निघते, दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या थोडीशी उभारी घेते. 2 या धावसंख्येवरती आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. दरम्यान या खेळाडूबद्दल, या गोलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा याच्या संघाविरुद्ध तब्बल 4 विकेट घेतले होते. तोच हा गोलंदाज जर्सी क्रमांक 7 सोहम खोबरेकर नामक गोलंदाज. रिलायन्स आरोंदा संघाकडून किंबहुना त्यांचा एक प्रकारे वारसा जपणारा गोलंदाज सोहम खोबरेकर आता मात्र समोर आहे, तो म्हणजे प्रशांत सातोसकर. थोडंसं शपल होतोय. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू पूल करतोय लेग साइडच्या दिशेने. जोवर चेंडूची फेकी केली जाईल तोवर एक धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या मात्र थोडीशी पुढे सरकते. 3 धावा 3 विकेट, 3 धावा 3 विकेट. राहिलेल्या 14 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावांची आवश्यकता. सोहम खोबरेकर पुढचा चेंडू घेऊन समोर अनिल कोयंडे आणि अत्यंत सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे सोहम खोबरेकर. अत्यंत सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये तब्बल फक्त 2च धावा दिल्यात आणि बाकीचे चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. दरम्यान रुपेश मोंडकर यांच्या माध्यमातून मला समजतंय की उत्तम मोठे यांच्या तालमीत जो तयार झालेला खेळाडू आहे तोच गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी त्याचं कौतुक केलं होतं, मात्र कौतुकाला कुठेतरी नजर लागते आणि कुठेतरी चेंडू भरकटतोय आणि स्वैर चेंडू फेकतोय. स्वैरच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र चौरंगात जाऊन विसावते. म्हणजे 4 अशी धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन भैरवी घालणारा चेंडू घेऊन जर्सी क्रमांक 7 सोहम खोबरेकर आणि यावेळी मात्र लेग साइडच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून खेळतोय. जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल तो निश्चितपणे 1 धाव 2 धाव निघतायत आणि या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 2 षटकांच्या सांगतेखेरीज 3 बाद 6. प्रत्येक विकेट गणिक 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे तिसऱ्या षटकासाठी मी पुन्हा एकदा आपले मालवणी समालोचक सुरेशजी कांदळगावकर सर यांना विनंती करतोय. धन्यवाद. काय कमालीची आग वाकणारी गोलंदाजी बघू गावतात ती केळूस बंदर काली बंदर केळूस संघाच्या बाजून. नक्कीच पहिला षटक घेऊन गेलो कल्पेश केरकर, त्याच्यानंतर खोबरेकर नावाचे नवोदित गोलंदाज, नक्कीच गोपाळ बट्टा आणि उत्तम मोठे यांच्या तालमीत तयार झालेलो गोलंदाज. रिलायन्स आरोंदा एकेकाळचे एक नावाजलेलो संघ 2-3 दशकाहून दोसोय संघ जे तुम्ही कधी वेंगुर्लासाठी गेला तर एक मोठा नाव होता. विजय केरवाडा संघानंतर रिलायन्स आरोंदा या संघाचा प्रामुख्याने नाव घेतला जायचा आणि अशाच गावातून खेळणारा युवा गोलंदाज साहिल खोबरेकर, माफ करा सोहम खोबरेकर. आता मात्र एक वेगवान गोलंदाज कालीबंदर एक्सप्रेस म्हणून ज्याका ओळखला तर जयदेव केळुसकर. समोर फलंदाज प्रशांत सातोसकर, एक असो फलंदाज VMC मालवण करून सलामी करणारा फलंदाज. प्रत्येक मैदाना मालवण तालुक्यात ज्यांनी गाजवलेलं फलंदाज. रिव्हर्सची सुरुवात करूची ती पहिल्या चेंडूवर रिव्हर्सच्या प्रेमात पडलो धीरज राव. चेंडू खालू कसली चूक होणार नाही आणि रिव्हर्सच्या फटकाचो प्रेम जो भंग झालो. प्रशांत सातोसकरचो खेळ मात्र पुरो झालो. अजून एक गडी बाद होता. स्वतःच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती या कलम लावून घेतल्यानंतर म्हणजे जयदेव केळुसकर या गोलंदाजान नक्कीच एक आणखी गडी बाद होता, तो म्हणजे जय बजरंग मळी संघाचो. एका मागोमाग एक गडी बाद होतात आणि तंबूत जाताना दिसतात मळी संघाच्या बाजून. कमालीची गोलंदाजी नक्कीच जयदेव करता. नवीन येणारा फलंदाज तन्मय प्रभू.
एक नवीन व्हायरल ट्रेंड झालो इंस्टाग्राम होती, हे प्रभू हे हरी राम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया गमचा खोल गया. आता मात्र तन्मय प्रभू फलंदाजीसाठी नक्कीच तन्मय गमचा खोलून टाकूचं लागत तो काली बंदरच्या गोलंदाजांचो समाचार घेऊचं लागत तो काली बंदरच्या गोलंदाजो. पण तितक्या सुद्धा सोप्या नाही, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी जी धार दिसता काली बंदर संघाच्या बाजून कमाल कमाल आणि कमालीची दिसता. पुन्हा एकदा जयदेव समोर फलंदाज तन्मय कमालीचं चेंडू ब्लॉक पद्धतीचं चेंडू यॉर्कर सुद्धा म्हटलो घणा हरकत नाही, पण ह्या चेंडूवर सुद्धा तन्मयची बॅट इतक्या जोरात फिरली होती ते का ठरवूनच इलेलो हा डगआउट बंद तयार जाऊन दिलो का मका चेंडू सीमा पारच करूचो. हा नक्कीच मोठे फटके माझ्या बॅट मधून मका खेळायचे आहेत माझ्या संघासाठी, कारण धावसंख्या ही अर्ध्या डझनाच्याच अंकार जाऊन थांबलेली आहे आणि गडी बाद झाले ते 4. काय गमालीची गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज प्रत्येक एकमेकाच्या पावलावर पाऊल जशी सप्तपदी घेताना वकाल भावाच्या पाठसून फिरता तसे गोलंदाज एका मागोमाग एकशी चांगली गोलंदाजी करताना दिसतात. कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज करता आपल्या संघासाठी बराच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकताना दिसली. धावसंख्येचा आकडो झालो तो म्हणजे इंग्रजीतलो लंगडो आकडो 7 आकडो हो महेंद्रसिंग धोनीचो जर्सी क्रमांक. आकाशात येणारे इंद्रधनुष्याचे रंग 7, आठवड्याचे वार 7 आणि भारताचं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीचा नंबर सुद्धा 7. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या धार वाईड यॉर्कर ज्याका म्हटलं जाता अशा पद्धतीचा चेंडू पुन्हा एक चेंडू निर्धाव जाता. जवळजवळ जयदेवच्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होता, माफ करा 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होता. शेवटचा चेंडू तुम्ही एक दाखवला, माफ करा 2 चेंडू शिल्लक. कमालीची गोलंदाजी जयदेवच्या माध्यमातून पुढे स्टॅप अडवून मारलेला फटको लॉंग अपच्या क्षेत्रात चेंडू अडवलं गेलो. चांगला क्षेत्ररक्षण बघू गावला चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोचलो. फक्त एक धाव खर्च गेली. बराच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्येचो आटको रवींद्र जडेजा सरांच्या जर्सी क्रमांकाचो आकडो सुद्धा स्कोर बुक वरती बघू गावतात तो म्हणजे 8. धारदार गोलंदाजी आग खाऊन इंगळे वाकणारी गोलंदाजी आज फक्त जयदेव न तर प्रत्येक गोलंदाज करता. काय सुरुवात झाली व्हीआरसीसी कालीबंदर संघाच्या गोलंदाजीसून. पुन्हा एकदा मोठं फटको कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जाता. चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये जाऊन पडता. राज केळुसकर चेंडूवर येतात तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पुरी केली आणि जयदेवचा हा षटक क्रमांक पुरा होता 3रा. 3 षटकांचा खेळ पुरा झालो. कमालीची गोलंदाजी पहिली फलंदाजी करताना जयदेवने एक चौकार जयदेवच्या बॅट मधून बघू गावलो. त्याच्यानंतर आता गोलंदाजी करताना थोडंसं इंजर्ड असलो, तब्येत खालावलेली असली तरी सुद्धा मैदानात आपल्या संघासाठी उभं राहिलो आणि या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केल्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष्य रोवला 29. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहिलं तर 29. नक्की जयदेवाचं नाव कोणी ठेवलं असतात तर आत्याने ठेवलं असतात. एकदाच कसो बारको पोरगो होतो 12 दिवशी पाळण्यात घातलो गेलो. सादेव महादेव केला गेला. नंतर आते खैसून तरी इले आणि आत्याच्या मनात काय इला आणि कानात फुरक केल्या आणि जयदेव नाव ठेवल्यान. आणि हे जयदेव नाव त्याका साजेसा ठरला, कारण त्याका असं म्हटलं जातं पोराचे पाय पाळण्यात दिसतात ही मालवणी म्हणा. आणि कदाचित आते तेव्हा समजा निला असं होता की जयदेव पुढे जाऊन खरी आपल्या घराण्याचा नाव मोठा करतलो, जय जयकार करतलो, म्हणून त्याचा नाव जयदेव ठेवला गेला. आणि खरोखरच त्या पद्धतीचा खेळ करतात तो म्हणजे जयदेव. चला शेवटच्या षटकाकडे धीरज राहू. कायम मात्र धीरजच्या एक वैशिष्ट्य, जेवढ्या वेळा गोलंदाजी करू घेता तेवढ्या वेळा सुद्धा डोक्यावर टोपी घेऊन डायरेक्ट हिट सुद्धा झाली. भावेश मेहतरच्या माध्यमातून एक चांगला क्षेत्ररक्षण. तन्मय प्रभू धावचीच्या रूपात आणखी एक गडी बाद होता तो म्हणजे जय बजरंग मळी संघाचो. अजून मळी संघाचो दुहेरी गाठलेलो नाही, कारण धावसंख्या झाली ती 9. गडी अजून एक बाद होता. काय कमालीचा क्षेत्ररक्षण. असे 2 संघ आपल्या गाभी समाजात नक्की माका आवर्जून सांगू गावडात. एक म्हणजे महाराजा तारकर्ली संघ कमाल क्षेत्ररक्षण बघू गावता. त्याच्यानंतर हो एक संघ तो म्हणजे विठ्ठल रखमाई कालीबंदर संघ एक चांगला क्षेत्ररक्षण या दोन्ही संघांचा बघू गावता. या खूप खूप कौतुक या क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा. अभय धन्यवाद. तर शैलेश आणि आता मात्र धीरज गोलंदाजी मार्गावरती धीरज. तर समोर अनिल कोयंडे नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जयदेव असेल, सोहम असेल किंवा कल्पेश असेल
राहिलेल्या 5 चेंडूंवरती मोठ्या प्रहारांची गरज. नितांत धीरज आपल्या षटकामधील पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने हिट करतोय, पूल करतोय. मात्र जोवर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल तो निश्चितपणे 2 धावा निघतात. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र नेल्सन फिगरवरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता मात्र कुठेतरी जवळपास अशक्य प्राय असं आव्हान आपल्याला बघायला मिळते. राहिलेल्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता, म्हणजे जरी 4 षटका ठोकले तरी निश्चितपणे 3 धावांनी आपण पराभव आपल्या पदरी पाडून घेतोय. पुन्हा एकदा पूल केलेला शॉट क्षेत्ररक्षक घेतोय भावेश वेतर आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपून अनिल कोयंडे याची खेळी संपुष्टात आणली जाते आणि जवळपास एकावरती एक धक्का बसतोय कालवी बंदर संघाकडून मळई संघाला. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. दरम्यान अनिलची जागा घेण्यासाठी प्रशांत मनसेकर एका मागोमाग एक फलंदाज हजेरी लावून जात असताना आपल्याला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. पटावर मुले किती तर 15, हजर किती तर 11 आणि आता किती जण आपलं कौशल्य सिद्ध करतायत. तर मला वाटतं आता मात्र मॉनिटरच्या स्वरूपात आपल्याला प्रशांत मनसेकर पाहायला मिळतोय. धीरज मात्र खूप सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी, तेवढं समयोचित साथ आपल्याला क्षेत्ररक्षकांकडून लाभते. निश्चितपणे या चषकावरती नाव कोरण्यासाठी विठ्ठल रखुमाई कालवी बंदर सज्ज होतोय. हा चेंडू मात्र अत्यंत सुरेख फेकतोय, कुठेतरी एक धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते, ती म्हणजे 12 युवराज सिंगच्या जर्सी क्रमांकावरती जाऊन पोहोचते. 2011च्या वर्ल्ड कप मधील हिरो म्हणून ज्याला आपण गौरवितो तोच युवराज सिंग, त्याच्या जर्सीवरचा क्रमांक 12. धीरज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलावतोय. यावेळी चौकार खेचला जातोय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 16 वरती जाऊन पोहोचते आणि आता केवळ आणि केवळ एका चेंडूची औपचारिकता बाकी आणि या एका चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतोय तो म्हणजे शैलेश. दरम्यान धीरज भैरवी घालणारा, इनिंगची सांगता करणारा, या स्पर्धेची सांगता करणारा चेंडू घेऊन धीरज राव. यावेळी मात्र विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ या श्रद्धांजली चषकावरती आपल्या नावाची मोहर उमटवतोय. 2 वेळा उपविजेते पदावरती समाधान मानलं होतं, परंतु या तिसऱ्या स्पर्धेवरती निश्चितपणे श्रद्धांजली चषकावरती विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ आपल्या नावाची मोहर उमटवतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, खूप सारं अभिनंदन. मळईच्या संघाला विनंती आहे, येताना खुर्च्या घेऊन या.